सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरु शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिलक्षणः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वदाम्पतिः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमा त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरा वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महास्मना आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः संन्यासदृक्षमः शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिया श्रीवत्सवक्षाः श्रीवासा श्रीपतिः श्रीमताम्बरा श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमालोकत्रयाश्रया विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशया भूषयो भूषणो भूतिर्विशोकश्यो गनाशना अनिरुद्धो प्रतिरतं प्रद्युम्नो मितविक्रमः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहारी अनिर्देश्यपुरविष्णुर्वीरो नन्दो धनञ्जया ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी पूर्णः पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामया वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाभिः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुना दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरो अपराजिता अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शतानना लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सला वीरः विषमशून्यो धृताशीरश्चला सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा साधनः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजा चतुरात्मा चतुर्वेद विदेकपाद
दुर्गो दुरावासो दुरार्या इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमा अर्कोवाज सनशृंगी जयंत सर्वविजयी हार्दो महागर्तो महाभूतो महानदी अमृतांशो मृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुखा न्यग्रोधो दुम्बरो श्वत्थश्चाणूरान्द्रनिषूदना मूर्तिरनघो चिन्त्यो भयकृत् भयनाशना अद्रुत स्वद्रुत स्वास्य प्राग वंशो वंशवर्धना आश्रमश्रवणक्षा सुपर्णो वायुवाहना अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः अभिप्राय प्रियारोह प्रियकृत प्रीतिवर्धना रविर्विलोचन सूर्य सविता रविलोचना अनिर्विण्ण सनामर्षि लोकाधिष्ठानमद्भुता स्वस्ति स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भु स्वस्ति दक्षिणा शब्दातिक शब्द सह शिशिरशर्वरीकरा विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवण कीर्तना वीरहारक्षण संतो जीवन पर्यवस्थिता चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रमा ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव प्रणः तत्वं तत्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरादिगा यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाना यज्ञान्तकृत यज्ञगुह्य अन्नमन्नादएव च देवकी नंदन स्रष्टा क्षितीश पापनाशना रथांग पाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुध ओम नमः नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोद्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटिप्रभावने नमः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारं केशवं गच्छति कुण्डलीकवराहारिणि सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द
मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दद्यादिकं मोहवशादवोचत् गोविन्ददामोदरमाधवे गृहे गृहे गोपवधूकदम्बा सर्वे मिलित्वा समवाययोगे गोविन्ददामोदरमाधवे सुखं नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं इदमेव ज्ञेयं देहावसाने इदमेव जात्यं श्रीकृष्ण राधा गोकुलेश मधुरं प्रियात्मं सत्यं आवरेण येथां मधुराक्षराणि गोविन्ददामोदरमाधवे वयाचे मदेहिवे मधुरं सुभक्त्या गोविन्ददामोदरमाधवे नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुहाय सहस्रनाम्ने पुरुषाय सहस्रे सहस्रकोटि गयते गिरं भगवंताच्या दिव्य मंत्राचा आपण 108 वेळा जप करतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुभ्यो नमः. अथ ध्यानं तस्तुतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्तरुणि कराग्रविगलत् कल्पप्रसूनाप्लुतं वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरि निर्वाण निर्व्याकुलं
स्रस्तस्रस्तनिबद्धनी विविलसत् गोपी सहस्रामृतम् हस्तन्यस्तनतापवर्गमखिलोदारं किशोराकृति वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय ध्यायेध्याजानुबाहुं धृतशरधनुषं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं वामाङ्गारूढसीतां दधतमुरुजटां अतुलितबलधामं स्वर्णशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिवरदूतं वातजातं नमामि या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्पदां नमामि केवलं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं श्रीगजानन सद्गुरुं महायोगपीठे तले भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र जितेनान्दतो ध्यानराजा जया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माता पुण्डरीकवरदा गोपाल कृष्ण भगवान सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः पार्वती पते हर हर नर्मदे प्रभु या माया बाजारी करूनी Maya
भगवान श्री गोपालकृष्णांच्या कृपेने, सद्गुरू भक्तराज महाराजांच्या पूर्ण कृपेने, भगवंताच्या या दिव्य चरित्र दर्शनाच्या द्वितीय दिवशीच्या प्रातःकालीन सत्राला आपण प्रारंभ करतो. या अहिल्यानगरीच्या आसमंतातल्या सर्व पुण्यवंतांना, सद्गुरू स्वरूपांना, सगळ्या देवदेवतांना मी साष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरू रामानंदांच्या चरणांवरती मस्तक ठेवतो आणि माझ्या समोर, माझ्या सन्मुख असलेल्या वैष्णव भगिनींना, मातांना, बंधूंना मी साष्टांग प्रणिपात करून गोपालकृष्णांच्या परमसुंदर परम ऐश्वर्ययुक्त अशा चरित्राचं आपण दर्शनाला उद्युक्त होऊया. कालच्या आपल्या सत्राच्या शेवटी आपण परीक्षिताला भगवंताने कसं रक्षण केलं आणि परीक्षित पुनश्च कसा वाढला आणि त्यानंतर परीक्षिताच्या काळामध्ये कलीचा कसा प्रवेश होतो त्याचा आता आपल्याला न्याय घ्यायचंय, दर्शन घ्यायचंय. बघा, गुरुचरित्र ज्यांनी वाचलं आहे त्या गुरुचरित्राच्या वाचकाला सायनदेवांनी गुरुचरित्रामध्ये कलीचा प्रभाव किंवा कलीचा प्रवेश झाल्यानंतर काय होईल आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर कलीने ब्रह्मदेवाला काय मागितलं हे गुरुचरित्रांतर्गत आलेलं आहे. भागवतामध्ये नेमकं ते येऊन गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की त्या परीक्षिता जो आहे तो जसा जसा वाढायला लागला, अत्यंत भाग्यवान आणि अत्यंत अशा प्रकारचा ऐश्वर्य संपन्न असा हा राजा आहे, धर्मरक्षक राजा आहे. यांच्या वंशामध्ये, हा वंश पांडवांचा आहे,
कौरवांचा आणि पांडवांचा वंश डोक्यामध्ये तुमच्या आहे. कौरवांच्या वंशामधलं आता उरलं कोण आहे? गांधारी आणि धृतराष्ट्र. हे कोणाकडे राहत आहेत? हे युधिष्ठिराकडे राहत आहेत. युधिष्ठिराकडे हे राहून राहिले. आणि एक दिवस त्यांच्याकडे विदूर येतात. महाभारतामध्ये विदुरांना महात्मा म्हटलेलं आहे. विदूर हे महात्मा आहे. महात्मा ही पदवी साधारण नाही आहे. ज्या आत्म्याला संपूर्ण चराचर आपलं वाटतं तो महात्मा. राजर्षी, देवर्षी, महात्मा या सगळी ही जी विशेषणं आहेत ही प्राचीन काळी आमच्या इथे विदेहराज हे विशेषण आहे विशिष्ट व्यक्तिमत्वांना दिलेली. तसं महात्मा विदूर आहे. महात्मा विदूर कोण होते? महात्मा विदूर हे कौरवांचे अमात्य होते. कुठपर्यंत? जिथपर्यंत द्रौपदी वस्त्रहरण झालं नाही तोपर्यंत ते अमात्य होते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी या चौकडीने ज्या वेळेला ज्येष्ठांचं ऐकलं नाही त्यावेळेला विदुरांना आणि विदुरांचा अपमान केला दुर्योधनाने. त्यावेळेला विदुरांनी आपलं धनुष्य राजदरबाराच्या बाहेर ठेवलं, बाण आणि धनुष्य, आणि सांगितलं धृतराष्ट्रांना, महाराज मी आजपासून पदत्याग केलाय. मी आजपासून गंगा तीरावरती राहायला नाही. आजपासून तुमच्या राज्यातलं तुमचं अन्न खाणार नाही. तुमच्या इथे असत्य, अनिती आणि दुराचार यांना तुमचं प्रोत्साहन आहे. विदूर कोण आहे? धृतराष्ट्राचा भाऊ आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना, पंडू, धृतराष्ट्र आणि विदूर हे तीन नियोग पद्धतीने वेदव्यासांनी वेदव्यासांपासून जन्म पावलेले तिघ जण आहे. विदूरची आई दासी आहे आणि ह्या अंबिका आणि अंबा आहेत यांच्या आहेत. या सगळ्या आपल्याला हा इतिहास सगळा माहिती आहे. तर पंडू वनवासात गेला. ही सगळी मुलं घेऊन कुंती यांच्याकडे येते. धृतराष्ट्र जो आहे तो राजा आहे, आंधळा आहे, आणि तो पुत्र मोहानी आंधळा आहे. नेत्रांनी तर आंधळा आहेच, पण पुत्र मोहानी पण आंधळा आहे. अशा या धृतराष्ट्राच्या याच्यामध्ये या आईबद्दल, कुंतीबद्दल भावजय आहे. कुंती कोणाची? विदुरांची. आणि ही मुलं आहेत सगळी, यांचं रक्षण त्यांनी केलं आहे. लक्षात ठेवा, लाक्षागृहातून त्यांना सुखरूप बाहेर काढलंय विदुरांनी, नाहीतर कधीच गेले असते. असं हे जे विदुर आहेत, या विदुरांनी धृतराष्ट्राकडे आणि गांधारीची एकांतात भेट घेतली. संबंध कौरवांचं निस्संतान झालेलं आहे. निस्संतान म्हणजे वंश संपदाय. आणि हे दोन म्हातारी यांच्या घरी बसले. त्याच्याकडे ते येतात आणि भावाला सांगतात, राजन तुम्हाला इथलं अन्न कसं खावं? प्राणत्याग करा तुम्ही, असं सांगतात. लक्षात ठेवा, रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलंय, असुदे अन्न खाऊ नये. मुलाचं सुद्धा असुदं अन्न खाऊ नये म्हणतात. मुलाचं म्हणजे याचा अर्थ काय? माझाच मुलगा, मी त्याला वाढवलं, मी त्याला शिकवलं, मी त्याचं लग्न कार्य केलं आणि त्याचे लग्न कार्य मुलं बाळ सगळे केले. ज्या दिवशी माझी काहीही कमावण्याची शक्ती संपुष्टात येते आणि ज्या दिवशी मी सर्वथैव 100% पराधीन होतो, पंगू होतो, त्या दिवशी मी त्याचा परस्वाधीन होतो. आणि त्याच्यानंतर तो घालेल ते अन्न मग मला खावं लागतं, हे असुदं अन्न. जोपर्यंत मला माझं आज, म्हणून आपण आजचे लोक खूप सुखी आहोत. हेरच घेतलेले आणखीन सुखी आहेत. म्हणजे आनंद आहे आनंदाकडे, असं आजचं काळ खरंच सुखी आहे. कलियुगामध्ये खूप सुबत्ता आणि समृद्धी आहे. फक्त जर दुर्भिक्ष कसाचं असेल तर ते प्रामाणिकतेचं दुर्भिक्ष आहे. दुर्भिक्ष असेल ते शुद्धा भक्तीचं आणि निष्काम बुद्धीचं हे दुर्भिक्ष आहे. बाकी कशाचं दुर्भिक्ष नाही. ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी मिळणार आहे.
निष्काम भक्ती, प्रामाणिक शक्ती, समर्पण बुद्धी, ह्या सगळ्या सद्गुण इथे हे सोड, बाकी मिळणार आहे. तो याचं जर वर्णन करायचं झालं तर मला गदी माडगुळकरांची एक ओळ आठवते. कलियुग म्हणजे काय की वेश्येला मणिहार असं त्या शब्दात लिहिलेलं आहे त्यांनी. कोणतं गाणं आहे ते? उद्धवा अजब तुझे सरकार. तुझ्या सरकारमध्ये काय आहे की पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. हे कलियुग आहे. कलियुगाचं इतकं सुंदर वर्णन एका वाक्यामध्ये गदिमांनी केलेलं आहे. याचं नाव कलियुग आहे. तर या अशा याच्यामध्ये ते सांगतात की आणि ताबडतोब त्यांच्या अंतःकरणामधून अनुताप येतो. अनुताप म्हणजे पश्चात्ताप. पश्चात्तापाने आपलं अंतःकरण जर पोळलं आणि आपल्या जर का आपल्याला खरंच वाटलं तर अनुतापाला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत माहिती आहे का? अनुताप तीर्थ. अनुतापाला तीर्थामध्ये जसं पाप नष्ट होतं आपलं, तसं अनुताप जर झाला, आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप झाला, खरं बरं सकाळी पश्चात्ताप संध्याकाळी पुन्हा तेच, सकाळी पश्चात्ताप संध्याकाळी तेच, याला अर्थ नाही. याला काय अर्थ नाही. पश्चात्ताप झाला तर नाही मी आता असं नाही करणार. मी माझ्या चित्ताला अशी मी रोज देवाला हात पहाटे उठून सांगत असतो, अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे. भगवंता माझं मन अनासक्तीने भरलं पाहिजे. मला कसल्याही गोष्टीबद्दल आसक्ती नाही वाटली पाहिजे. कसल्याही अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे. सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे. तेव्हा तूच माझ्या मनाचा संचालक आहेस. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय माझे. वासुदेवानंद सरस्वतींचं पद आहे. आणि आज दत्तात्रयांचा जन्म होणार आहे आपल्या भागवतात. त्यावेळेला मी म्हणेन अतिगोड पद आहे. बरं, विदुराच्या सांगण्यावरून धृतराष्ट्र आणि गांधारी वनात निघून गेले. चुपचाप युधिष्ठिराचा रोजचा नियम होता. युधिष्ठिर सकाळी उठल्यानंतर आपल्या काका काकूंच्या दर्शनाला यायचा. काकांना विचारायचा, काका तुम्हाला दूध आणि न्याहारी मिळाली की नाही? आणि मग आपल्याला राज्य कार्याला जायचं. हा आला धृतराष्ट्र, युधिष्ठिर त्यांच्या महालात आला. वस्तुतः आयुष्यभर ज्या धृतराष्ट्राने युधिष्ठिराला पाण्यात पाहिलं, धर्म, भीम, अर्जुन या सगळ्यांच्या काटा कसा काढला जाईल याची चिंता केली. त्याची सुद्धा युधिष्ठिरामध्ये ज्याला काय म्हणतात नखशिखांत सज्जनता भरलेली आहे, सर्वोदयता भरलेली आहे. कोणा असं केव्हा होतं? भगवंत सांगतो 12व्या अध्यायात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकारः सुखदुःखस्त कक्षमी. अद्वेष्टा होतं मन. कोणाही बद्दल कुठल्याच प्रकारचा मत्सर आणि भाव, द्वेष राहत नाही. आपल्या काय आहे, आपल्याला मम आणि माझं तुझं आहे ना, त्यामुळे माझ्या मुलाचं प्रमोशन झालं तर मला आनंद होतो, तुझ्या मुलाचं प्रमोशन झालं तर मला, आणि माझ्याचं नाही झालं तर मला मत्सर वाटतं. हे जे माझं तुझं जे आहे जोपर्यंत पुसलं जात नाही, तुझाही मुलगा माझाच आहे, माझाही मुलगा माझाच आहे, याचाही मुलगा माझाच आहे, त्याचाही मुलगा, हे बाबांचं बळ होतं. सद्गुरुनाथ भक्तराज महाराजांनी राजू निकमलाही आपलंच म्हटलं, विनीतलाही आपलंच म्हटलं, अडकुलाही आपलंच म्हटलं. आपल्या मुलाला आपलं म्हटलं तर त्यात काय नवल आहे? आपल्या मुलाला आपलं म्हटलं तर त्यात नवल काय? यावंच लोक म्हणतात. ही जी काही रीत आहे, तो माझा बापही आहे, तो माझी आई आहे, अशी प्रतीती त्यांनी आपल्याला दिली. हे मोठेपण आहे. महात्मा ही विशेषण त्या ठिकाणी लागत असतं. विदुराने हे केलं. त्यांनी वणवा पेटला आणि वणव्यामध्ये गांधारी आणि धृतराष्ट्र जळून खाल्लं. विदुर याला निघून गेला. आता पहा, आपल्याला पलीकडे पाहायचंय. परीक्षित निघाला आहे बाहेर आणि परीक्षिताला दिसली आहे गाय, रडणारी गाय दिसली आणि खुरडणारा वृषभ. खुरडणारा म्हणजे खुरडत खुरडत चालणारा, एक पायाने. 3 पाय ज्याचे तुटले, तो कसा चालेल? तुम्ही रस्त्याने जाताना कधी बघता का? हे दैवभोग आहेत बरं का, प्रारब्धाचे खेळ आहेत. रस्त्याने जाताना तुम्ही जर आजूबाजूला पाहाल तर तुम्हाला प्रारब्धाचा पसारा दिसतो. कोणी आंधळे असतात, कोणी लंगडे असतात, कोणी मुके असतात, कोणी भिकारी असतात, कोणी दिनवाणे असतात.
कोणी श्रीमंत असतात, कोणी घोड्यावर असतात, कोणी गाडीत असतात, कोणी हत्तीवर असतात. हे प्रारब्धाचा पसारा आहे. या याच्यामध्ये जो आपण प्रारब्ध भोगतोय असा. सम पर्सन्स टेक बर्थ विथ गोल्डन स्पून इन द माउथ अँड डाय विथ नो क्लोथ्स ऑन द बॉडी. अशा प्रकार हा प्रारब्धाचा खेळ आहे, सगळीकडे चाललाच आहे असा. तर या याच्यामध्ये तो हा भेटतो. कोण? कली येतो. कली त्या गाईला मारत असतो आणि गाय रडत असते. 3 पायाचे कापले आणि ती गोमाता रडते. ते म्हणाले की तो जो कली मारतोय, परीक्षित त्याला विचारतो की हा कोण आहे? तो सांगतो मी कलियुग आहे, हा धर्म आहे आणि ही पृथ्वी आहे. हे रडते आहे, ही पृथ्वी आहे. हा खुरडतो आहे, लंगडतो आहे, हा धर्म आहे आणि मी कलियुग आहे. माझ्या राज्यात हे असे करतील. आज आपण आक्रंदन करतोय आणि खुरडतोय. लक्षात ठेवा तुम्ही, आज तुम्ही सुखी आहात का हे आपल्या अंतःकरण ठोठावून विचारा. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही आपल्या आजच्या इतके श्रीमंत नव्हतो, पण आम्ही सुखी होतो. खाऊन पिऊन सुखी होतो. आमच्या घरी सोफा नव्हता, नुसती बळकटीला बांधलेलं एखादा लावलेला तक्क्या सतरंजा ही आमची बैठक होती, पण आम्ही सुखी होतो. परंतु आता सगळं याचे यावत आहे, दिवेच नाही, पाणीच नाही. म्हणजे इतकी वाईट स्थिती आहे. कराल काय? घरात 3 गाड्या आहेत, पेट्रोलच नाही. आणि आमचं मायबाप सरकार आम्हाला मेणबत्त्यांच्या प्रकाशात जेवायला शिकवत आहे. घरोघरी मेणबत्त्यांचे कंदिलं येत आहेत, मेणबत्त्या येत आहेत, चिमण्या येत आहेत. जुनं विसरू नका असा त्यांचा संदेश आहे. आमचा असध्या असेल पण जुनं नका विसरू. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला मेणबत्त्यांचा पुडा सापडतो. मध्यंतरी आपण मेणबत्ती विसरलो होतो, रॉकेल विसरलो होतो, मातीचं तेल आपल्याला मिळत नाही. पण आता मातीचं तेलही ठेवायचं सगळं. अजून फक्त गॅस संपला नाही आहे समुद्रातला, तोपर्यंत आपण जरा मिशीवर ताव देऊन घेऊ. एकदा गॅस संपला की पुन्हा लाकडं, भुसा, असे प्रकार, कोळसे, या सगळ्यांकडे जाऊ. ही जी काही आपली प्रगती आहे, या प्रगतीने, आणि इकडे आमचा एक पाय मंगळावर आहे, एक पाय शुक्रावर आहे, एक पाय शनिवार आहे, असं इकडे आमची अंतराळात झेप आहे आणि पृथ्वीवरती खोरडणं चाललेलं आहे. त्याने सांगितलं, हे पहा, परीक्षिताने त्या वृषभाला सांगितलं तर तो धर्म म्हणाला, राजा तू पांडवांचा वंशज आहे. दुःखितांना आश्वासन देतो, तुझ्या पूर्वजांच्या श्रेष्ठ गुणांमुळे श्रीकृष्ण तुमचा सारथी झाला होता. आता आमचं पूर्वकर्म की आत्मा की ग्रह की परमेश्वराच्या लीला याचा तूच विचार कर. राजाला वाईट वाटलं. राजा म्हणतो, अरे माझ्या राज्यात, आणि परीक्षिताच्या काळात कलियुग सुरू झालाय, माझ्या राज्यात तुमची ही स्थिती आहे तर पुढे काय होईल? परीक्षिताने त्या कलीवरती शस्त्र उपसलं. कलीला म्हणे तुझे तुकडे तुकडे करून टाकेल. कली सरळ येऊन त्याचे पाय पकडतो राजाचे आणि राजाने सांगितलं की राजन, परमेश्वरांच्या संकेताप्रमाणे सत्य त्रेता द्वापार कली या चतुर्युगाच्या चौकडीप्रमाणे माझी वेळ आलेली आहे. तू जर मला मारून टाकशील तर तू परमेश्वरी आज्ञेचं उल्लंघन करशील. मी तुला शरण आलोय आणि शरणांगताला आश्रय दिला पाहिजे, शरणांगताला मारायचं नाही. राजा पुन्हा म्हणतो, तू धर्मज्ञ आहेस, मी तुझ्याशी जर लढलो असतो तर तू मला मारून टाकलं असतं तर मी रणामध्ये मेल्याचं समाधान मला होतं. मी तुझ्या चरण पकडलेले, आता तुला मला अभय दिलं पाहिजे. त्याने त्याला अभय दिलं. त्याने सांगितलं की तू फक्त 5 ठिकाणी राहा. कुणाला सांगितलं? कलीला. शांत चित्ताने ऐका. त्यांनी कलीला राहायला 5 ठिकाणं दिली. या 5 ठिकाणां व्यतिरिक्त दुसरीकडे तू राहायचं नाही. ही 5 ठिकाणं कोणती त्यांनी दिलं? एक द्यूत, दुसरं मद्यपान, तिसरं स्त्री संग, चौथं हिंसा. आता हे 4ही ठिकाणं काय सुंदर आहेत पाहिलीत की नाही तुम्ही? आज कली इथे राहतोय. मद्य, द्यूत, स्त्री संग आणि हिंसा, या 4 ठिकाणांमध्ये आज कली वास करतोय. आतंकवादी हे सगळे हिंसक आहेत. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या शीलाचा विक्रय करणाऱ्या स्त्रिया,
त्यांच्या संघामध्ये अडकलेले पुरुष हा स्त्री संघ आहे. मद्यपान आणि द्यूत हे उदंडपणे चाललेलं आहे. 5वं तो म्हणाला बा राजन 5वं स्थान कोणतं? राजाने सांगितलं सोनं सुवर्ण. हे 5वं. सुवर्णाचा अर्थ आहे लोभ. सुवर्णाचा अर्थ आहे मला प्रत्येक गोष्टीचा हव्यास आणि लोभ. मला असं वाटतं मी अंबानीचा बापच व्हावा. प्रत्येकाला वाटतं, म्हणजे तो जरी वर गेला असला तरी अंबानीचा बाप. असं त्याचा लोभ 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 लोभ. या लोभाने लोभ मूलानी पापानी असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. सगळ्या पापांचं मूळ फक्त लोभ आहे. आणि तीन त्यांनी सांगितलेलं, एक तर काम, एक तर क्रोध आणि लोभ. तस्माद एतत् त्रयं त्यजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट लोभ. लोभाची रीत तुम्हाला सांगतो. लोभ आणि माया ही किती वाईट कशी असते याचं छोटंसं उदाहरण मित्रांनो पुढे चालतो. अहो, एकदा एक सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी होता आणि तो एका गावात आला. त्या गावात आल्यानंतर त्याला त्या गावातल्या एका सावकाराने बोलावलं. साहुकार म्हणजे श्रीमंत माणूस. जेवायला बोलावलं, आदराने बोलावलं. तो जिथे उतरला होता तिथे जाऊन बग्गी वगैरे घेऊन गेला. त्यांना आणलं. त्यानं एका स्वतंत्र कक्षामध्ये त्यांची व्यवस्था केली. जेवायला वाढलं. जेवले वेगळे. जेवून परत आपल्या कक्षामध्ये गेले आणि तिथे ते सुंदर असं बांधणं होतं सोन्याचं, चांदी सोन्याचं, ते दिलं. त्याच्यामधलं त्याने विडा वगैरे घातला आणि पडला. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, परत जाताना त्याची दुर्बुद्धी अशी सुचली की हे पानदान त्यांनी आपल्या झोळीत टाकलं. आता विचार करा, मी सर्वसंग परित्याग करायचा आणि संन्यास घ्यायचा आणि तुझ्या घरच्या पानदानाच्या लोभात मी अडकायचं. तो घरी गेला, आपल्या मुक्कामावर गेला आणि त्यांनी मुक्कामावर गेल्यानंतर आपल्या आसनावर बसला, गुरुस्मरण केल्यावर त्याला असं वाटलं, अरे मी किती अधपतीत आहे. मी त्यांचं पानदान चोरून आणलं आणि त्या सावकाराला माहिती नाही. सावकाराने आता महाराज आहेत आतमध्ये आणि त्यांनी खाल्लेलं अन्न ओकून टाकलं. हा अन्नाचा प्रभाव आहे. म्हणाले असं माझ्या चित्तात हा विचार तरंगला तरी कसा. म्हणून कोणाही कडे अन्न खाताना ते परमात्म्याला आधी अर्पण करा. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय असं म्हणून त्याच्यावरती प्रोक्षण करा, नर्मदे हर, आणि मग ग्रहण करा. बरं, आता आपली स्थिती अशी आहे की आपण कुठेही कसेही उभ्या बसले बुटाने बूट डोक्यावर घेऊन बुटावरती बसून वाटेल तसं खातो ना आपण. आता आपल्या खाण्याला धर नाही आणि बंद नाही. त्या याच्यामध्ये बफेमध्ये खाऊन पाहून आता तृप्त झालं. आपले डोळे निवले. आता बफे म्हटलं की अंगावर काटा येतो. आम्ही बफेत जातो आणि त्या ठिकाणी कुठेतरी एखादं काहीतरी आईस्क्रीम म्हणा किंवा दूध म्हणा किंवा चहा म्हणा, कॉफी म्हणा घेतो. घरी येऊन वरणभात खातो. आम्ही आमच्या घरचा परमपवित्र वरणभात आम्ही खातो. सुखी राहा. सगळे तिथलं ते तेल, तिथले ते आचारी, तिथलं ते प्रस्तुती. म्हणजे ही जी आपल्याला तर एकेकाळी आपल्याला बफेचं किती हे वाटायचं कौतुक. आमच्या बायकांना तर धन्य धन्य, आमच्याच उद्धाराकरता बफे जन्माला आलाय असं बायका म्हणायच्या. आयुष्यभर या पुरुषांनी आम्हाला छळलं पंक्त्या वाढून, पण आमच्या उद्धाराकरता परमात्म्याला एकदम बुद्धी सुचली, बफे नावाचा भोजन प्रकार जन्माला घातला असं आमच्या सगळ्या बायमाऊलींना वाटायचं. त्यांनाही आता त्याचा कंटाळा आलाय. त्या बफेचं एकूण दर्शन घेऊन सांगायचं तात्पर्य हे की कोणाच्याही घरचा अन्न खाताना हा विचार करा. याचा विचार नका करू की काय आहे कोण आहे. याचा विचार करा की मी परमात्म्याला द्यायचं. जे एक लक्षात घ्या, तुम्हाला जे मिळतंय ते त्याच्या इच्छेने मिळतंय हे कधी विसरू नका. त्याच्यामुळे जे मिळालंय ते त्याला द्या. पहिल्यांदा जे तुम्हाला मिळतं आहे, तुम्हाला मिळणारं अन्न, वस्त्र आणि धन हे तो अवघे दैवाधीन असं तुकाराम महाराज म्हणतायत. मी चांगलं वस्त्र घालतोय, मी चांगलं अन्न खातोय, मी चांगल्या घरा, हे संबंध परमेश्वराची कृपा. तू काय आणलं रे येताना? नंगाचा नंगा आला होता, नंगाच्या नंगा जाणार आहे. शांतपणे विचार तर करा.
की आपण येताना काय आणलंय. आणि मी जे हा जरा पसारा निर्माण केला, हा माझी निर्मिती आहे की त्याची कृपा आहे. काय आहे, थोडं अंतर्मुख झाला तर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी वाढवलंय, विद्या दिलेली आहे, धन दिलेलं आहे, संपत्ती दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. आज प्रतिष्ठा दिली आहे. मी माझ्या तुमच्यामध्ये मी बसतो, ही प्रतिष्ठा माझ्या सद्गुरूंनी, माझ्या आईनी वडिलांनी दिली. आपण सगळ्यांना विसरून जातो. असं कसं विसरतो आपण? असं पावसाच्या गारा पडतात तसे पडलो आहोत का? आपल्यावर 3 ऋण आहेत. आपल्यावर देवांचं ऋण आहे, पितरांचं ऋण आहे आणि समाजाचं ऋण आहे. 3 प्रकारचे ऋणांना आपल्याला उंदरून व्हायचं आहे. आपण काय करतो? माझं झालं, सगळं झालं, माझे अपेक्षित इकडल्या एफड्या झाल्या, तिकडल्या एफड्या झाल्या, मुलांच्या नावाच्या झालं, बायकोच्या नावाच्या 3 घरं. आता काय करतो? पुढे केव्हा तरी एक लक्ष्मण रेखा आख आणि विचार कर की मी आता काय करतोय. मी बांधलेलं आहे, समाजाला बांधलेलं आहे. हे समाजाचं ऋण फेडतायत, संत समाजाचं ऋण फेडतात. हे लक्षात घ्या. हे ऋषी आहे. समाजाला तुम्ही हे पहा, एक लक्षात घ्या, जर मला अमुक दक्षिणा दे असं जर बाबांनी कधी म्हटलं असेल तर मी उठून जाईन या आसनावरून. आमचे सद्गुरू महाराज आमच्या घरी यायचे, भक्तराज महाराज, आणि आम्ही दक्षिणा द्यायला लागल्यानंतर मला म्हणायचे तुझ्याकडून मला दक्षिणा नकोय, तुझ्याकडून वेगळी दक्षिणा पाहिजे. त्यांनी माझ्याकडून वेगळी दक्षिणा घेतली. म्हणजे इतकी विलक्षण स्थिती होती. तुम्हाला काय अंतर्यामी होता परमात्मा तो. एकदा ते आमच्या सासूरवाडी गेले. शेवटचे महिन्याचे दिवस होते. तुम्हाला माहिती आहे, आपण सामान्य माणसं असतो, कधी कधी आपल्या इथे 5-25 रुपये फक्त शेवटी उरलेले असायचे. अशा परिस्थित्या त्यावेळेला होत्या. आणि ते 1 तारखेपर्यंत पुरवायचे. 1 तारखेला पगार येणार आहे. आणि बाबा आले. आमच्या सासूबाईंनी 21 रुपये त्यांना हातात दिले. 4 रुपये घरात होते म्हणून 21 दिले. तर ते म्हणाले, अगं माई राहू दे, तुलाच खर्चाला असला. ते म्हणतात शेवटचा आठवडा आहे, खर्चाला राहू दे. हे किती अंतर्यामी होते. मला पण डोळ्यात पाणी आलं म्हणे की त्यांनी हृदयातली ओळखली. बाबा हा भाग सांगायचं का, तात्पर्य काय, असे अंतर्यामी असतात. आणि म्हणून आपण चित्त आपल्याला हे जाणवलं पाहिजे की नाही मी देवर ऋण फेडायचं आहे, वाचा ऋण फेडायचं आहे, समाजाचं ऋण फेडतं. मी लागतो समाजाला काहीतरी. समाज मला काय करणार आहे एक लक्षात घ्या. दधीचींचे गोडवे गातोय आपण, दधीचींचे पुतळे उभारतोय, पण उद्या जर माझ्याकडे समाज आला आणि मला म्हणायला लागला की तुमच्या अस्थी द्या, तर दधीचींसारख्या आनंदाने मी माझ्या अस्थी देईल का? गोडवं गाणं फार सोपी गोष्ट आहे. गोडवं गाण्याचा अर्थ काय, एक हार घ्यायचा, फोटोला लावून द्यायचा आणि खाली 250 ग्रॅम पिढ्याला वाटलं की माझी भक्ती संपूर्ण. मला भक्तराज महाराज व्हायचं नाही, दधीची व्हायचं नाही. मी आपला आनंदात सुखरूपमध्ये रजईत झोपणारा मनुष्य, ही माझी वृत्ती आहे. सांगायचं तत्व हे. परीक्षिताने कलीला 5 स्थानं दिली. कलीने ती मंजूर मान्य केली. आणि मग असं ते म्हणतायत की कलीने आपल्याला सोडलंय. लक्षात ठेवा, कली कोणाला बाधणार नाही, कली तुम्हाला बाधणार नाही. मी अगदी तुम्हाला हृदयस्थ परमात्म्याला साक्षी ठेवून सांगतो, जे सद्गुरूंच्या चरणाशी अनुरक्त आहे, जे सद्गुरूंच्या चरणाशी संपूर्णपणे संलग्न आहे, एवं सततयुक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते, त्यांना कधी बाधत नाही, त्यांना कधी आपल्या पाशात घेणार नाही. नित्य तुम्ही संलग्न राहा सत्तत्वाशी, सद्गुरु तत्वाशी. कली कोणाला बाधेल? कलीने जी स्थानं सांगितलेली आहेत तिथे. जे दारू पिणारे असतील त्यांना कली बाधेल, त्यांना सुख मिळणार नाही. पैसा असेल, हे बा, पैसा आणि सुख एकत्र कधीही नांदलेले नाही. सुख हे अंतःकरणाची वृत्ती आहे, पैसा हे बाहेरून आलेली उपाधी आहे. पैसा म्हणजे सुख नाही आणि पैशांनी सुख नाही. सुखाची ही जी चित्ताची आहे आणि हे जे सुख आहे हे आमचं सुख कोणतं आहे? हे आमचं परमात्म्याच्या भक्तीचं सुख आहे. हे याचं खाण्यापिण्याचं सुख नाही आहे. आता एवढा सुंदर तुमचे ते पंचपक्वान्न होणार आहे, परंतु असे अनेक लोक आहेत की मला साखर नको, मला साखर नको, मला एवढा तुकडा दे, मला एवढा तुकडा दे. याचं कारण काय? याचं कारण माझं खरं सुख आरोग्यम धनसंपदा, आरोग्यात माझं सुख आहे.
हे जर मी ओळखलं असेल तर मला खाण्याबद्दल अनिवार्य हौस असली तरी मर्यादा राखलीच पाहिजे. तसं आपल्याला असेल परीक्षिताचं. आणि आता एक दिवस काय झालं, जसं मी तुम्हाला अन्नाबद्दल सांगितलं तसं आता लहानशी गोष्ट आहे का, कधी कोणाचे कपडे नेसत नका जाऊ. असं मी पुरुष तर आमचे कधी नेसतच नाही. आमचे पुरुष इतके सज्जन आहेत, कधी कोणाचे कपडे नेसत नाहीत. बायांना हौस असते, तुझी साडी मी नेसते, माझी साडी तू नेस, वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे माझी दागिने तू घाल, तुझ्या दागिने मी घालते, ह्या बायांची हौशी. पुरुषांमध्ये आम्ही मानी असतो, आम्ही आमचं मळकं घालू, पण आम्ही कोणाचं परीड घडीचं नाही घालणार. जास्तीत जास्त काय होईल, बायका तो लोक आमच्या बायकोला बोलतील की नवऱ्याची काळजी नाही, मळकं घातलं. आम्हाला काही कोणी म्हणणार नाही अशी आमची पूर्ण खात्री आहे. बरं, परंतु सांगायची गोष्ट म्हणजे हा गेला, परीक्षित राजा गेला आपल्या शिकारीला. परीक्षित राजा गेला तर त्यांनी जाताना जसं तुम्ही बायका जाता आपल्या याच्यामध्ये वेशभूषा गृहात की आता ही नेसू की ती नेसू, ती नेसू की हे नेसू, अर्धा घंटा तुम्ही त्याचेच निर्णय करत असता. अशा लागलेल्या असा साड्या आणि ही नेसू. आता मी माझ्या दृश्य जे रोज पाहतो त्याच्यावर मला बाकी काही म्हणायचं नाही. बरं, परंतु मला प्रश्नच पडतो की एवढा प्रश्न आम्हाला काही कळतच नाही. 2 मिनिटात आम्ही तयार होतो. कागं येते ना, कागं येते ना असं म्हणत राहतो आपण. त्यांचं झाल्यानंतरच त्या येत असतात असं म्हणून वेळेवर येतात, त्या कधी उशिरा येत नाही. परीक्षित आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन त्याने आपलं जे वस्त्रभूषागार आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर मुगमुठ, धनुष्य, बाण, कोशागार, आणि त्यांनी त्या दिवशी जरासंधाचा मुकुट घातला. जरासंधाला भीमसेनाने जरासंधाच्या नगरात मारलेलं आहे, माहितीये ना, ही कथा पुढे येणार आहे. आणि जरासंधाचा सहदेव नावाचा मुलगा आहे, त्यांनी संपूर्णपणे कारभार दिलेला आहे, देणगी दिलेली आहे, म्हणजे खंडणी दिलेली आहे, श्रीकृष्णाची पूजा केलेली आहे, भीमाची आणि अर्जुनाची. आणि जरासंधाचा मुकुट भीमाला त्यांनी भेट म्हणून दिलंय. असे अनेक प्रकारचे मुकुट. मी असं ऐकलंय की त्र्यंबकेश्वरला युधिष्ठिराचा मुकुट आहे. खरं आहे ना नाशिककर, तुम्ही पाहिला का? एकदा आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. केव्हा दाखवतात तो? म्हणजे श्रावणात दाखवता फक्त. युधिष्ठिराचा मुकुट त्र्यंबकेश्वराच्या तिथे आहे असं म्हणतात. तर तो कसा आला असेल त्याला काही त्याचा इतिहास आपल्याला माहिती नाही, पण तो असाच जरासंधाचा मुकुट यांच्याकडे आला आणि तो त्यांनी मुकुट घातला. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं वस्त्र, दुसऱ्याचं मुकुट, दुसऱ्याचा अलंकार, या सगळ्याला त्याच्या वासना चिकटल्या असतात. त्याची वृत्ती, त्याच्या वासना, त्या तृप्ती, त्यांच्या आकांक्षा, या सगळ्यांचं त्याच्याशी हे असतं. ज्याला काय म्हणतात, संकटकाळी माणसाने काहीतरी करावं हा भाग वेगळा, पण हौसेने असं करायचं काही कारण नाही. अगदी आता काही नाही आहे मग मला तुमचं टॉवेल देता का असं म्हणणं हा भाग वेगळा. पण तो अदरवाईज आपल्याला शक्यतोवर आपण याचं कारण आपलं आसन आपण वापरायचं, आपली माळ आपण आपली वापरायची, आपले याचं कारण काय हो, याच्या मागची भूमिका काय? पवित्र अपवित्र नाहीये, मोठा खोटा असा भाग नाहीये. मी श्रेष्ठ आहे तो अपवित्र आहे मग त्याचं मी नेसणार नाही हा भाग नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाला त्याच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो, त्याला मनुष्यगंध म्हणतात. ही जी कुत्री असतात, ही ज्या वेळेला चोरी झाल्यानंतर किंवा मृत्यू कुठे खून झाल्यानंतर कुत्री डिटेक्ट करतात, कुत्री त्या घरामध्ये पाठवतात. प्रत्येक माणसाचा स्वतंत्र गंध आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक, जसे 2 तळहात एकमेकांशी मिळत नाहीत, जसे 2 चेहरे एकमेकांशी मिळत नाहीत, तसे 2 गंध एकमेकांमध्ये मिसळत नाही. त्यामुळे एव्हरी मॅन हॅज गॉट हिज ओन, त्याच्या जीन्सशी संबंधित असलेला गंध आहे. आणि त्याच्यातून तो आपल्याला असं दिसेल की त्याचे कपडे, त्याच्या वासना, त्याची बुद्धी, त्याचे विचार, त्याच्या वस्तू, हे संबंध असं वेगळं असतं. प्रत्येक स्त्रीचा वेगळा, पुरुषाचा वेगळा, सगळ्या याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर एक माहिती असेल तर बाजारातून कोणतीही वस्तू घरी आणल्यानंतर परमात्म्याच्या पूजेसाठी ती वापरण्यापूर्वी त्याच्यावर प्रोक्षण केल्या जातं. एक गायत्री मंत्रांनी करा, नाही तर गुरुमंत्रांनी करा, नामस्मरणाने करा. परंतु बाजारातली आणलेली वस्तू डायरेक्ट देवाला नाही द्यायची. याचं कारण काय? मनुष्यगंध आणि देवगंध 2 वेगवेगळे.
देवाला देण्याची प्रत्येक वस्तू, तुम्हाला जर माहित असेल, देवाला नारळ जरी दिलं तरी त्याला कुंकू लावायचं, देवाला वस्त्र जरी दिलं तरी त्याला कुंकू लावायचं. का बरं? देवाला नैवेद्य द्यायचं तर त्याच्यावरती तुळशी पान ठेवायचं. का बरं? इकडून आलेली ही जी वस्तू आहे ही अशीची अशी देवाला समर्पित नाही होणार. याचं कारण मनुष्यगंध निर्वहणार्थ पूजेतला मंत्र आहे तो. प्रोक्षण पूजेच्या आधी सुद्धा तुम्ही आम्हाला साधं पाणी देता, पूजेला पाणी द्या, पूजेला पाणी द्या म्हणून आम्ही आमच्या मायबाईला कोणाला म्हटलं की ती पूजेची पाणी आणून दिलं की ते पूजेचं पाणी मी देवाला नाही वापरत. त्या पूजेच्या पाण्याच्या मध्ये मी त्याच्यावरती हात ठेवून कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थम दुरित क्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं भव. असं म्हणून त्याच्यावरती हात झाकून त्या कलशाची गंधाक्षदा फुलपूर्वक हे करून त्याच्या तुळशी पान टाकून ते आता देवाच्या पूजेकरता योग्य पाणी झालं. माझ्या संकल्पाने मी त्याच्यामध्ये गंगा यमुना सरस्वती सगळ्यांचं आवाहन केलं. आपो नारायणाय नमः असं म्हणताना आणि मग मी ते घेतो माझ्या पूजेकरता. आणि मग त्याच्यानंतर मी त्या पाण्याची दुसरी गमत सा त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर मी काही करत असेल तर शंख घंटिकांची पूजा केल्यानंतर शंखामध्ये मम पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विधृत करे करीत नमित सर्वदैवैश्च पांचजन्यम नमोस्तुते पांचजन्याय विद्महे पापमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. असं म्हणून गायत्री मंत्र म्हणून त्या शंखोदकाने मी सगळ्या उपकरणांना फुलांना नैवेद्याला सगळ्याला प्रोक्षण करतो आणि आत्मानं प्रोक्षण मला स्वतःला करतो. आणि मग मी शुद्ध होऊन देवाच्या पूजेला लागतो. आणि मग देवाला आता ध्यानम म्हणून त्याला अक्षत देतो आणि ध्यानाने त्याला बोलतो. ही जी रीत. आणि माझी तुम्हाला दुसरी एक हात जोडून विनंती, सगळ्यांना, माझ्या बहिणींनाही माझ्या भावांनाही, अथ ध्यान म्हटल्यानंतर तुम्ही शांत बसलंच पाहिजे. ध्यान हे चित्ताच्या भूमिकेवर होत आहे, चिंतनाच्या भूमिकेवर होत आहे, हृदयामध्ये होत आहे. ध्यान बाहेर होत नाही. ध्यानाच्या वेळेला डोळे मिटले, ध्यानाच्या वेळेला माझी सगळी हालचाली बंद आहेत, ध्यानाच्या वेळेला त्याचं जे चित्स्वरूप आहे ते मी माझ्या हृदयामध्ये साठवतोय, आणतोय, आठवतोय. आपली काय गंमत होते की काही करत असतो आपण, आता ध्यान चाललंय आपलं आणि आपले शरीराचे सर्व इंद्रिय सर्व प्रकारची कामं करतात. आता ध्यानम पद्मासन म्हणजे कुत्रा तरी माझ्या लागला, मी तरी कुत्राच्या मागे लागलो. ही जी काही स्थिती आहे हे अथ ध्यानमला योग्य नाही. ध्यानमचा अर्थ असा त्याचं जे संपूर्ण ध्यान आहे ते माझ्या डोळ्यांमध्ये आलं पाहिजे, हृदयात आलं पाहिजे. दोन. आणि याचं मराठीमध्ये सुद्धा ध्यान करतात. तीन शिरे सात तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, काखे झोडी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार. हे ध्यान आहे. आता ध्यानंत भाषांतर आहे. माला कमंडल रदक्कर पद्मयुग्मे याचं डायरेक्ट भाषांतर आहे. समचरण सरोजम याचं डायरेक्ट भाषांतर तुकाराम महाराज करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जी ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हे असं ध्यान आहे. आमचे भक्तराज महाराज कसं ध्यान करतात? श्रीधरा माधवा हरी हे ध्यान आहे. भजनाच्या पूर्वीचं ध्यान आहे आणि त्या भगवंताचं केलेलं आवाहन आहे. आता ध्यानम हे असं आपल्याला केलं पाहिजे आणि याचं सवय केली पाहिजे. पहा, परीक्षिताने तो टोप घातला, परीक्षिताची बुद्धी पलटली. दुपारची वेळ होती, माथ्यावरती सूर्य आला होता. सगळ्या शिकारात आपल्या सैनिकांना तहान लागलेली होती, त्यांना शिकार मिळालेली नव्हती. आणि एका आश्रमामध्ये परीक्षित शिरला. त्या आश्रमाचे जे ऋषी आहे, त्या आश्रमामधले जे ऋषी आहेत मुख्य, ते ऋषी होते याच्यामध्ये ध्यानामध्ये. आणि शमीक ऋषी आहेत, त्यांचा शृंगी नावाचा मुलगा आहे,
आणि ते ऋषी ध्यानात होते. ते काही राजाच्या स्वागताला समोर आले नाही. या राजाने असं म्हणून, आणि राजाला संताप आला. वस्तुतः हा लक्षात ठेवा, 3 शब्द आहेत, वन, उपवन आणि तपोवन. प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहेत. वन म्हणजे फॉरेस्ट, जंगल. तपोवन म्हणजे ज्या ठिकाणी तपश्चर्या करतात तपोनिष्ठ महापुरुष, ते तपोवन आहे. आणि उपवन म्हणजे जिथे जलक्रीडा करतात आणि उद्यान असतं राजकन्यांचं, ते उपवन आहे. तर हे तपोवन होतं. तपोवनात राजे ज्या वेळेला प्रवेश करतात त्यावेळेला आपली जोडे काढून ठेवतात आणि जोडल्या हाताने तपोवनामध्ये येतात. दशरथ राजा ज्या वेळेला वसिष्ठांच्या तपोवनामध्ये यायचा त्यावेळेला आपले जोडे आणि आपलं धनुष्य दोन्ही रथात काढून ठेवायचा आणि जोडल्या हाताने वसिष्ठांच्या आश्रमामध्ये प्रवेश करायचा. तपोवनात शस्त्राची गरज नाहीये. हा जो राजा आलाय याचं मस्तक म्हणलंय, याच्या मस्तकात विकृती आलेली आहे आणि त्या मस्तकातल्या विकृतीचं कारण मुकुट आहे. त्यांनी त्या शमीक ऋषीच्या, साधूच्या, संताच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. याने मला साधं विचारलं नाही पाणी, आणि तो घरी गेला निघून. तिकडून शृंगी नावाचा त्याचा मुलगा आला. आपल्या एवढ्या तपोनिष्ठ वडिलांच्या गळ्यामध्ये असा मेलेला साप टाकणारा हा उद्धट आणि दुर्दांत राधा कोण आहे? त्या परीक्षिताला त्याने शाप दिला हातामध्ये पाणी घेऊन. आजपासून 7व्या दिवशी परीक्षिताला तक्षक नावाचा नाग चावेल आणि परीक्षित मृत्यू पावेल. हा शाप आहे त्या ऋषीपुत्राचा. आजपासून 7व्या दिवशी, ज्या दिवशी त्या, आणि घरी गेला. कोण? परीक्षित राजा आपल्या राजवाड्यात आला. राजवाड्यात आला, मुकुट काढून ठेवला, वस्त्र काढून ठेवले आणि आपल्या याच्यामध्ये सहजासनात बसला ना. एकदम त्याची बुद्धी ठिकाणावर आहे. मी आज काय केलं? इतकं वाईट कर्म केलं मी त्या महान ऋषी